आवाज ठीक आहे माझा? हो. चलो सिट स्ट्रेट. पाठीचा कणा ताठ. सरळ बसायचे. दीर्घ श्वास. होल्ड. रिलीज. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड. रिलीज. एकदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पूर्ण पोट भरून श्वास घ्यायचा आहे. होल्ड. रिलीज. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर, अतिशय मनमोहक, निसर्गरम्य सकाळीसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी जिवंत आहे. माझे सगळे काम मी करते आहे. स्वतः अनुभव करत आहे. सगळ्या गोष्टींना स्पर्श करते आहे. त्यासाठी धन्यवाद. माझ्या घरासाठी धन्यवाद. माझ्या घरातले सगळे माझे प्रियजन आनंदी, सुखी आणि आरोग्यदायी आहेत. त्या सगळ्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद माझ्या आई वडिलांसाठी, ज्यांनी मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं, मला घडवलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या पूर्वजांसाठी, ज्यांच्या आशीर्वादामुळे माझे जीवन अगदी छान चालू आहे. माझे पूर्वज जिथे कुठे असतील ते सुखी, समृद्धी आणि प्रसन्न असू दे. त्यांच्यावर आनंदाच्या वर्षाव होऊ दे. धन्यवाद माझ्या गुरूंसाठी, ज्यांनी मला शिकवलं, माझं ज्ञान वाढवलं, प्रत्येक ठिकाणी मला सावरलं. तर माझ्या सगळ्या गुरूंसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सौर मंडल, ऊर्जा मंडल, सूर्य, चंद्र, नवग्रह, राहू, केतू, शनी या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. जे ब्रह्मांडामध्ये आपल्या जागी राहून पूर्ण संरचना सुरू आहे आणि ब्रह्मांडामध्ये सगळे काम व्यवस्थित होत आहेत. माझं आयुष्य आज मी जे जगत आहे, माझी सक्सेसफुल लाईफ, माझ्या जीवनामध्ये जे मी आज प्राप्त मला होत आहे, त्या सगळ्यांसाठी, मला मदत करणाऱ्या सगळ्या ग्रहांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धन्यवाद धरती मातेसाठी, जी सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. धन्यवाद पाण्यासाठी, जे माझी तृष्णा भागवतं. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, जे माझ्या पोटांमध्ये अन्न पचन करण्याचं कार्य करते. धन्यवाद हवेसाठी, प्राणवायू माझ्या शरीरामध्ये आहे, मी श्वास घेते आहे, मी जिवंत आहे. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी नवीन नवीन गोष्टी शिकू शकते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या स्वतःसाठी. प्रत्येक कार्य मी अतिशय छानरित्या पार पाडते. मी सर्वश्रेष्ठ आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजच्या पूर्णत्वाच्या, संपूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक नवीन गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे. माझ्या प्रत्येक कार्यात मला परमेश्वराची साथ मिळत आहे. माझं जीवन हे पूर्णतः चमत्कारांनी
आश्चर्यकारक छान छान गोष्टींनी भरलेलं आहे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून मला फक्त प्रेम, आदर आणि सद्भावना याच गोष्टी मिळतात. मी स्वतः सगळ्यांना शांती, प्रेम, सद्भावना देते. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार असल्यामुळं मी सगळ्यांना, ज्यांनी मला दुखवलं आहे, त्यांना माफ करते आणि माझ्याकडून ज्यांना दुखवलं गेलं त्यांची माफी मागते. धन्यवाद झाडांना, पक्ष्यांना, फुलांना. धन्यवाद माझ्या प्रत्येक ट्रॅव्हलसाठी, सगळ्या फ्लाईट जर्नीसाठी, प्रत्येक हॉटेल जिथे मी माझं वॅकेशन्स खूप एन्जॉय केले त्या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू परमात्मा. आयुष्यात पूर्ण जीवन जगवला तू जे काय दिलायस पैसा त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या सुदृढ शरीरासाठी धन्यवाद. माझ्या नातेवाईकांसाठी धन्यवाद. माझ्या मित्रमंडळींसाठी खूप खूप धन्यवाद, जे माझ्यावर खूप प्रेम करतात. थँक्यू. 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 मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. माझ्याकडे पैसा सहज आकर्षित होतो. वेगवेगळ्या मार्गावरून माझ्याकडे पैसा येतोय. मी पैशाची चुंबक आहे. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. प्रत्येक कार्यात मला माझ्या परमेश्वराची सोबत मिळत आहे. ज्या कार्याला मी हात लावत आहे त्याचं सोनं बनत आहे. प्रत्येक कार्यामध्ये यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. मी स्वतःच एक यश आहे. मी आत्मविश्वासाने पूर्णतः भरलेली आहे. माझ्यामध्ये खूप क्षमता आहे. मी कुठलेही कार्य अगदी सहजपणे करू शकते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद परमात्मा. आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या आतमध्ये बसलेल्या आपल्या परमपिता परमेश्वराला धन्यवाद आणि आत्मवंदन. आत्मवंदन माझ्या समोर बसलेल्या सगळ्या पार्टिसिपेंट्सला धन्यवाद. झूम मीटिंग धन्यवाद. इलेक्ट्रिसिटी धन्यवाद. लॅपटॉप धन्यवाद. टेबल आणि धन्यवाद प्रतिभा मॅम फॉर गिविंग अस झूम. Thank you so much. Thank you, thank you, thank you. With a big smile, just start today's session. Thank you so much. प्राजक्ता हाँ मैम. वाचणार. यस. चला. वाचू. हम्म. तुमची स्वतःची वैचारिक आणि मानसिक संमती असल्याशिवाय इतर कोणीही तुम्हाला दुखावू शकत नाही. शांतता, सुसंवाद आणि आनंद हे या आपल्या ध्येयाशी एकरूप व्हा. तुमच्या विश्वात तुम्हीच एकमेव विचारक आहात. जास्त मद्यपान करणे ही समस्येपासून पळ काढण्याची सुप्त इच्छा आहे. दारू पिण्याचे कारण नकारात्मक आणि विध्वंसक विचार हे आहे. उपचार म्हणजे मुक्तता, संयम, परिपूर्णतेबद्दल विचार करणे आणि कर्तृत्वाचा रोमांच अनुभवणे. बरेच लोक मद्यपीच बनून राहतात कारण मद्यपानाचे व्यसन हे त्यांची समस्या असल्याचे ते मान्य करत नाही. तुमचे अंतर्मन तुम्हाला व्यसनमुक्ती आणि आनंद देईल. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या नियमाचा कसा वापर करता यावर ते अवलंबून आहे. तुमच्या कल्पनेने तुम्हाला दारूच्या बाटलीपर्यंत नेले होते. आता
व्यसनमुक्त आहात अशी कल्पना करून या व्यसनाच्या सवयीपासून मुक्त व्हा. मद्यपानाचे खरे कारण नकारात्मक आणि विध्वंसक विचार हे आहेत. माणूस जसा आपल्या अंतर्मनात विचार करतो तसाच तोही असतो. जेव्हा भीती तुमच्या मनाचे दार थोठवते, तेव्हा देवावरील श्रद्धा आणि सर्व चांगल्या गोष्टींना मनाचे दार उघडण्याची संधी द्या. येस. तो काल आपण बघितले आहे. पहिले पॉइंट्स जे होते ते, ज्याने आपल्याला सांगितलं की तुमचे विचार कशावर असावे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, चांगले वाईट. आणि प्रार्थना ही नेहमी चांगली सवय असते ना. जेव्हा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, तर त्याच्यात आपण कुणाचं वाईट व्हावं असं कधीच बोलत नाही. ती एक चांगली सवय असते. आणि आपल्या समोर एक मोठा कॅनव्हास आहे, त्याच्यावर आपल्याला चित्र रंगवायचं आहे. चित्र कसं रंगवायचं आहे हे आपल्या हातात आहे. मला काय हवं आहे, मी फ्युचर बद्दल चांगला विचार करून माझं चित्र रंगवणार, की मी पास्ट मध्ये अडकलेली राहणार. तुमच्या हातात आहे. तुम्ही जर पास्ट मध्ये अटकून राहिलात, तर तुमचं फ्युचर कुठेही तुम्हाला असं छान गोष्टी आठवणार नाही. तुम्ही तिथेच अटकलेले राहणार. तर ते आपल्या चांगल्या आयुष्यामध्ये एक अडथळा असतो. म्हणून पास्टला अनहुक करायचं आणि फ्युचर हे छान रंगवायचं. तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही स्वतःला काय बघणार पुढल्या वर्षी किंवा पुढले 2-3 वर्ष. तुम्हाला खूप छान आरोग्य हवं आहे, तुम्ही छान जिम जॉईन केलं आहे, तुमची बॉडी स्लिम ट्रिम झालेली आहे, पैसा भरपूर आहे, तुम्ही छान असं एक ऑफिस तुमचं जे आहे ते कसं वर्क तुम्ही करत, तिथे कसं एन्जॉय करत आहात, कसे आउटफिट घालत आहात, तुमच्याकडे गाडी कुठली, घर कुठलं, तुम्हाला दान करायचं तर तुम्ही कसे पैसे दान करतात, कुठे कुठे करतात, तुम्हाला कुणामध्ये कोणाला जर लाईफ कोच व्हायचं आहे, भरपूर काही गोष्टी आहेत. तर हे असं चित्र तुम्हाला तुमच्या मानसिक पटलावर ते रंगवायचं आहे. पास्टला अनहुक करायचं आहे. ठीक आहे. 5वा आणि 6वा पॉईंट मी रिपीट करते आहे कालचे. तुमच्या यशा आणि कर्तृत्वामध्ये एकच अडथळा असतो, तो म्हणजे तुमचे स्वतःचे विचार आणि तुमची प्रतिमा. आता आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे हे इमेजनी फॉर्म काम करतं. याच्या डोक्यामध्ये इमेजेस असतात. एखादं तुम्ही जर हिप्नोटिसिस्ट कडे गेला असाल किंवा तुम्ही बघितलं असेल, तर ते तुम्हाला नेहमी विचारतात. तुम्ही हिप्नोटिझ करून ते तुम्हाला नेहमी काय विचारतात, की तुम्हाला काय दिसत आहे, तुम्ही काय बघत आहात, तुम्ही आता कुठे आहात. जर पास्ट लाईफ रिग्रेशनसाठी कोणी गेलं असेल तर त्यांना माहित आहे. तर ह्या पास्टच्या प्रतिमाच ते आपल्याला दिसत असतात. म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड टोटली काय आहे, इमेजवर काम करतं. ठीक आहे. ते एक मोठं असं जिथे सगळ्या इमेजेस असतात, त्याला शब्द कळत नाही. ओके. आणि एक ब्लॅक कॅनव्हास मध्ये आपल्याला मूवी बनवायची आहे. इमेज जे विचार करणार तेच तुम्हाला रियालिटीमध्ये येणार आहे. सबकॉन्शियस माइंड हे मोठं एक स्टोअर हाऊस आहे, जो सगळं स्टोअर करत असतो, सगळ्या गोष्टी. ते तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही डाउनलोड त्याच्यात करू शकता. ठीक आहे. तुमचं लक्ष भरकटता कामा नये. तुमच्या ध्येयाचा विचार तुम्हाला असावा. कुठली गोष्ट नाही झाली तर त्याच्या मागे अतिशय असं डेस्परेटली जाऊन होत का नाही, होत का नाही हा विचार न करणे. आपला बाह्य मन हे कॅमेरा आहे. अंतर्मनामध्ये एक फिल्म आहे, प्लेट आहे. त्याचा ठसा उमटवायचा. कशा प्रतिमा उमटवायच्या, चांगल्या चांगल्या प्रतिमा उमटवायच्या, चांगल्या गोष्टी डाउनलोड करायच्या. येत असणारे वारंवारचे जे निगेटिव्ह विचार असतात त्यांना काढून टाकायचं. भीतीचा विचार हा अतिशय लो एनर्जीचा असतो. ती आपल्या जवळ जर आली तर आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा. आपल्या डोक्याला भटकू नाही द्यायचं आहे कुठे. आपले विचार आणि शब्द याच्याबद्दल दिवसभर अवेअर राहायचं आहे. दर एका तासाने विचार करायचा. दर एका तासाने आपल्या मनाला असं एक हे करून पहा, की मी कसा विचार करते, मी स्वतःशी कशी बोलते. कारण व्यक्ती एक तर स्वतःशी बोलतो किंवा दुसऱ्याशी बोलतो. मग स्वतःशी बोलताना सुद्धा तुमचे विचार कसे आहेत, तुमची फ्रिक्वेन्सी कशी आहे, लो आहे, हाय आहे, तुम्ही कुणाबद्दल काय विचार करतात किंवा स्वतःबद्दल तरी तुम्ही काय विचार करत आहात. पैशाबद्दल फिअर, नोकरीबद्दल फिअर, नातेसंबंधांबद्दल फिअर, ही लो फ्रिक्वेन्सी असते. तुम्हाला पूर्ण विश्वास असला पाहिजे. तुम्हाला जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता, तर त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्हाला अक्षरशः सगळ्या गोष्टी अशा खऱ्या झाल्या आहेत, खऱ्या आहेत अशा दिसल्या पाहिजे. आणि तुमची स्वतःची संमती असल्याशिवाय तुम्हाला कुठलाही व्यक्ती दुखवू शकणार नाही. आतापर्यंत तुमची इतकी हे स्टेट आलेली आहे की तुम्हाला बाहेरच्या कुठल्याही वाईट किंवा
अशा गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तुम्ही स्वतः खूप शांत झाले आहात. कोण वाईट बोलत आहे, कोण काय करत आहे, कोणाशी तुमचा काहीही संबंध राहिलेला नाहीये. तुमचा संबंध तुमच्या स्वतःसोबत आहे. तुम्ही स्वतःचे विचार, स्वतःची शांतता कशी भंग करता की नाही, तुम्ही काय रिॲक्ट करता की रिस्पॉन्ड करता. रिॲक्ट करायचं नाही, रिस्पॉन्ड करायचं आहे. नेहमी शांतता, सुसंवाद आणि आनंद यासोबत तुम्हाला अलाईन राहावं लागेल. तुमच्या विश्वामध्ये तुम्ही फक्त एकमेवच असे आहात जे विचारक आहात. जो समोरचा व्यक्ती आहे तो काही या फील्डमध्ये नाहीये. त्याला ग्रॅटिट्यूड माहीत नाहीये. त्याला भरपूर गोष्टी माहीत नाही आहे. मग त्याच्यावर आपण त्याला एक अज्ञानी म्हणून सोडून द्यायचं की त्याच्यासोबत आपण वाद विवाद करायचा. म्हणून त्या व्यक्तीला आपण ब्लेस करायचं. आपली शांतता भंग होऊ द्यायची नाही. जे लोक मद्यपान करतात ते समस्येपासून पळ काढतात. त्यांचे दारू पिण्याचं एकच कारण असतं, ते म्हणजे त्यांच्या आतमध्ये असलेले विध्वंसक विचार, नकारात्मक विचार. ते कबूल करत नाही. त्यांना निघायचं असते पण ते कबूल करत नाही की नाही. उपचार म्हणजे त्यांची मुक्तता, संयम, परिपूर्णतेबद्दल विचार करणे आणि कर्तृत्वाचा रोमांच अनुभवणे. हे त्यांच्यावर केलेले उपचार असतात, की त्या सवयीपासून त्यांना मुक्त करणे. बरेच लोक जे आहे ते मद्यपान करत असतात, ते मान्य करत नाही की मला मद्यपान मी करतो. ते सारखे एक्सक्यूज देतील. आज हे टेन्शन होतं म्हणून असं झालं, मनात ते इच्छा असते पण त्यांच्या की आपल्याला हे निघून जायचं याच्यातून. परंतु त्यांच्यावर जे डॉमिनंट थॉट आहे, त्यांच्या इच्छेपेक्षाही जास्त डॉमिनंट जे थॉट आहेत, ते त्याच्यामुळे त्याच्यातून ते निघायचा प्रयत्न त्यांचा असफल होतो. पण त्यांना जेव्हा त्यांनी एकदा जर इच्छा प्रबळ केली, त्यांची जर इच्छा आहे की नाही मला निघायचंच आहे, मुक्त व्हायचं याच्यातून, तेव्हा मग ते निघू शकतात, त्या व्यसनातून मुक्त होऊ शकतात. व्यसन आहे हे मान्य करत नाही आणि त्यामुळं हे समस्येचं मोठं कारण असू शकतं. तुमचे अंतर्मन तुम्हाला व्यसनमुक्त आणि आनंद देईल. आपल्या अंतर्मनामध्ये मोठी शक्ती आहे. कुठल्याही व्यसन करणाऱ्या व्यक्तीने जर मनातून ठाम विचार केला आणि मला हे सोडायचं आहे, तर नक्कीच त्याचं अंतर्मन त्याला योग्य तो मार्ग दाखवेल. अंतर्मन आपल्याला व्यसनमुक्ती आणि आनंद देतो. अंतर्मनाच्या नियमानुसार आपल्याला चालायचं आहे. त्याच्यावर अवलंबून त्याचा वापर करून कुठल्याही व्यसनापासून तुम्ही दूर जाऊ शकता. व्यसन हे फक्त दारू पिण्याचं नाहीये. व्यसन ही भरपूर प्रकारचे असतात. ज्या कल्पनेने तुम्हाला त्या दारूच्या बाटलीपर्यंत नेलेलं आहे, तीच कल्पना तुम्हाला त्याच्यातून व्यसनमुक्त सुद्धा करू शकते. आणि व्यसन करण्याचं कारण म्हणजे नकारात्मक आणि विध्वंसक विचार. माणूस जसा विचार करतो तसा तो बनतो. भीती जेव्हा आपल्या मनाचं दार ठोठावते, म्हणजे कुठली गोष्ट व्हायच्या आधी ही होईल का? मला बॉस काय रागवेल, किंवा मी खरंच हे करू शकतो का? माझ्याकडे पैसा आहे, मी जर खर्च केला तर तो संपून जाणार. म्हणजे नातेसंबंध, या सगळ्या जे हे सगळे भीतीचे दार जेव्हा ठोठवतात, तेव्हा तुमच्या देवावर तुमचा विश्वास असायला पाहिजे. सगळ्या चांगल्या गोष्टींना तुमच्या मनाचं दार उघडण्याची संधी द्यायची आहे. परमेश्वरावर दृढ विश्वास असला पाहिजे. त्याच्यावर सगळं सोपवून द्या. म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला जे तुम्ही डिझर्व करता, जे तुम्हाला पाहिजे आहे, तो तुम्हाला नक्कीच देणार. फक्त त्याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. निगेटिव्ह एनर्जी ही फिअर वारी याची असते. तर ही न देता पॉझिटिव्ह एनर्जी जास्त असली तर ऑटोमॅटिक निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल, ती व्हॅनिश होऊन जाईल. जेव्हा तुम्ही चांगले चांगले अफर्मेशन्स रोज 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 बोलाल, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये नवीन पाथवे, न्यूरॉन पाथवे नवीन तयार होईल. एकदा तुम्ही म्हटलं तर तो न्यूरॉन पाथवे तयार होणार नाही. न्यूरॉन पाथवे तयार व्हायसाठी रोज 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 त्याचं रिपिटेशन करणं आवश्यक आहे. आणि स्वतःवर विश्वास, देवावर विश्वास, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. कितीही राग येऊ दे, मी लव, पीस, हार्मनी याला चिटकून राहणार आहे. दृढ निश्चय करायचा. कारण मला स्वतःवर काम करायचे, मी दुसऱ्यांवर काम करणार नाही. कोण खोटा, कोण खरा, कोण
योग्य कोण अयोग्य याच्याशी तुमचं काहीही लेनदेन नसायला हवं. ठीक आहे. असं कुठला पॉइंट अजून नाही समजला? डन. मॅम मला एक क्वेश्चन आहे. बोला. आता जसं तुम्ही म्हणाले की म्हणजे 5वा 6वा पॉइंट वरती एक्सप्लेन करताना जेव्हा तुम्ही म्हणाले की म्हणजे तुम्ही जे म्हणाले तर मला ते रिअल लाईफ मध्ये कसं चॅलेंज येते ते मी सांगते की अम, जसं की आता एखादं रिलेशनशिप आहे, ठीक आहे, आणि माझी इच्छा आहे की ते रिलेशनशिप अशा प्रकारे असलं पाहिजे. ओके. बट त्या व्यक्तीला त्याचं झिरो सेन्स आहे, त्याला झिरो अवेअरनेस आहे. त्याचे रिझन त्या व्यक्तीकडे असतील, बट माझं एक ॲज अन पार्ट ॲक्टिव्ह पार्ट ऑफ दॅट रिलेशनशिप म्हणून माझे एक्सपेक्टेशन्स काहीतरी वेगळेच आहे. आणि हे खूप आलंय, म्हणजे खूप आधीपासून आहे, बट आपण समहाऊ प्रत्येक वेळेस लेट गो करतो. बट कधी कधी असं होतं की एखादी छोटी गोष्ट असते आणि तिथे आपण एक्सपेक्ट करत असतो अंडरस्टँडिंग किंवा, बट ते नाही होत. आणि हे फक्त अं, म्हणजे आता मला माहिती आहे त्या व्यक्तीचं नेचर कसं आहे. मग हे इतरांसाठी खूप पीसफुल असतं, इतरांसाठी खूप शांत असतं. पण जेव्हा आता हे माझ्या बाबतीत होतं, म्हणजे आता हे घरातच होतं, पण मग अशा वेळेस आपण कसं, म्हणजे आता मी कालच मी ते सुसंवादी आपला जो लेसन आहे 16 का कोणता तो बघत होती, गो थ्रू करत होती असं. तर मग म्हणजे मला त्याच्यामध्ये पण असं वाटलं की आपण जर प्रेम दिलं, हे दिलं, तर ते आपल्याला मिळेल. हम्म, हम्म, बट आता आता समजा मी अशा स्टेजला आहे की म्हणजे मला माझ्यासाठी नाही, दुसऱ्या कोणासाठी तरी ते रिलेशन हील करायचंय. बिकॉज असं झालंय की ठीक आहे, आता मी माझ्याकडून माझं 100% दिलंय ऑलरेडी. बट ती व्यक्ती जर इतकी हे असेल की म्हणजे इतके वर्ष होऊन पण तिला झिरो सेन्स आहे त्या गोष्टीचा की हा खरंच हे रिलेशन पुढे नेण्यासाठी एवढी महत्वाची गोष्ट असते, बट तिला त्याचं हेच नाहीये. तर मग मला आता असं झालंय की ठीक आहे, जे डेली रुटीन मध्ये किंवा पास्ट मध्ये ज्या पण काही चांगल्या गोष्टी असतात, म्हणजे वरवर आयडियल किंवा बेस्ट असणं एक वेगळी थिंग असते, बट खरंच ऍक्च्युली मनातून कनेक्टेड असणं ही वेगळी गोष्ट असते. पण त्या व्यक्तीला हे माहितीच नाहीये की मनातून कनेक्ट असणं पण काहीतरी गोष्ट असते, मनापासून असणं पण ही काहीतरी गोष्ट असते. त्या व्यक्तीसाठी कदाचित जे वरवर आहे तेच मनातून पण असेल. तर मग मला खरं समजत नाहीये की हे कसं इम्प्लिमेंट करू शकतो आपण. कारण ग्रॅटिट्यूड पण मी लिहिलंय, बट आता मला असं झालंय की ठीक आहे यार, असू दे, जसंही असेल ते रिलेशनशिप असू दे. मला फक्त आता पीस हवाय, आणि जर पीस हवाय तर मी लेट गो करणं हा एकच ऑप्शन आहे माझ्याकडे. बट वी कॅनॉट डू एव्हरी टाइम, बिकॉज माझ्याकडे सुद्धा एक थोडं लिमिटेशन्स आहे, मला पेशन्स आहेत. म्हणजे इतर रिस्पॉन्सिबिलिटी बघून जेव्हा आपण खूप काही करतो आणि अचानक जेव्हा समोरून एवढ्या बेसिक गोष्टीची सुद्धा अंडरस्टँडिंग होत नाही, मग तेव्हा आपण साहजिकच आहे बोलतोच. आणि मग ते बोललं की सगळ्यांना असं वाटतं की ही चुकीची आहे, म्हणजे मी चुकीची आहे. आणि समोरची व्यक्ती शांत राहते तर ती खूप काइंड पोलाईट, ती खूप प्रेमळ आहे, ती खूप अंडरस्टँडिंग केअरिंग आहे, असं पिक्चर दिसतं. मग अशा केसमध्ये हे जे आपण सगळं शिकतो, वाचतो, बोलतो, हे कसं इम्प्लिमेंट करू शकतो आपण? त्याच्यासाठी रोज एक अफर्मेशन लिहायची आहे. पण तुम्हाला सांगू का मॅम, मी ना म्हणजे मला ते लिहावं एवढं सुद्धा मनातून नाही वाटत आता. मग काहीच नाही, बस त्याला समोरच्याला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि असं फक्त एनर्जी लेवलवर काम करायचं, तोंडातून शब्द एकही काढायचा नाही. तेवढं पीसफुल तुझ्यामध्ये आलं पाहिजे ना. पण आता जरी म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तू त्याला अजूनही हे नाही केलेले आहे. मान्य आहे, समोरचा व्यक्ती चिड देतो, तो शांत राहतो, आपण बोलणारा व्यक्तीच आपण हे ठरतो, वाईट ठरतो. पण आपणही तेवढं शांत राहणं शिकायचं, कारण की तुला तुझ्या स्वप्नांवर काम करायचंय. तू जितकं आतमध्ये थोडं जरी तुझ्या निगेटिव्ह राहील त्या व्यक्तीबद्दल म्हणा, किंवा तुला असं वाटतं की अरे मी बोलायला पाहिजे, म्हणजे त्यावेळेस असं मन थांबत नाही की नाही बोलायचंच आहे, कारण की इथे हा चुकतो, याला
असं होतं ना आतमधून कधी कधी, की नाही मला सांगायचं याला, पण नाही, आपण कुणीच नाही त्याला सांगणार. त्याचं त्याला समजू दे, त्याचे कर्म त्याच्यासोबत आहे तो. मग सकाळी उठून एकच ठेव की माझ्या आजूबाजूला, माझ्या सभोवताली सगळी चांगली आणि अंडरस्टँडिंग लोकांसोबतच माझे व्यवहार होत आहे. किंवा सकाळी एक असं इंटेन्शन टाकून दे, मॅग्निफिशंट आउटकम जो असतो तो. आणि दिवसभर फक्त तो व्यक्ती जरी समोर आला ना, त्याला ब्लेस कर. त्याच्याकडे लक्ष बिलकुलही द्यायचं नाही. बरं वाईट चांगलं हे सगळं काही नसतं. आता तो त्याचा स्वभाव आहे. त्याला फक्त एनर्जी लेवलवर तू त्याला काम करू शकते. त्याला समजून सांगू नये, तोंडातून आपले शब्द, आपली एनर्जी वाया घालू नये, आपली एनर्जी खराबही करू नये. कारण की त्याच्यामुळे तुझा ऑरा खराब होतोय. पण मॅम म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक रिलेशन जे आहे ते लव्ह, केअर किंवा हार्मनी यांच्यावर हे होतं, राईट? आणि जर मग मी एक ही साधी गोष्ट आहे की मला असं वाटतं की या रिलेशनशिपमध्ये हार्मनी असावी, म्हणजे थोडं कम्युनिकेशन असावं. बट ही समोरचा व्यक्ती या जर्नीमध्ये आहे नाही. नाहीये. मग त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी समजणारच नाही. आधी तू या जर्नीमध्ये असल्यामुळे तुला सगळं अंडरस्टँडिंग आहे. तुझी एनर्जी लीक होतीये, तुला तो परमेश्वराने पाठवलेला देवदूत आहे. तुझी एनर्जी लेवलचा पेशन्स तुझा बघायसाठी. आणि तिथे तू फेल होता कामा नये. पण ब्लेस मॅम असं होतं ना की आपण 100 टाइम्स हे 100 नाही, करतो, वन बट तरी एक पण करावं लागणार आहे. कारण त्याची लाईफ, त्याचे विचार, त्याचं सगळं, त्याच्यात तुझं काहीही नसायला हवं. तुला स्वतः शांतता हवी आहे. तू एक्सपेक्टेड का करते की त्यांनी खूप समजदारीने वागावं किंवा त्यांनी खूप हे करावं? कोण आहेस तू? त्याच्या आयुष्यात तुम्ही हे आपण नाहीच ठरवू शकत. माझ्याही सोबत हे सगळे झालेले आहे, पण मी ज्या दिवशी ठरवलं आहे की मला समोरच्या व्यक्तीला काहीच सांगायचं नाहीये, त्याच्या चुकाही सांगायच्या नाहीये, जेव्हा की 100% पुष्कळ गोष्टी आहे. असं आपल्या ना पोटामध्ये एक असं वेगळंच काहीतरी येतं की अरे सांगू दे की तू हे इथे चुकले आहेस, तू हे काम केलं आहे, असं. म्हणजे मनामध्ये असं खूप हे होतं. पण त्यामुळं काय होतं की माझं एनर्जी लेवल इतकं डाऊन होऊन जातं, मला मनस्ताप, असं म्हणजे खूप चिडचिड चिडचिड होतं त्यावेळेस. पण आता मी बस त्याला ब्लेस करणं चालू आहे माझं. आणि रोज त्याच्याबद्दल एक वाक्य असं, म्हणजे माझं 5 वेळा तर मी लिहिते, आय एम ॲट पीस विथ माय सेल्फ अँड विथ एव्हरीवन. आणि डेलिबरेटली जर त्या व्यक्तीपासून मुक्तता हवी असेल ना, आय एम ॲट पीस विथ डॅश पर्सन. ओके. एवढंच तू कंटिन्यू लिहत राहा आणि त्याला ब्लेस करत राहा. आय एम ऑलवेज सराउंडेड विथ गुड अँड डिवाइन पीपल. माझ्या सभोवताली सगळे असे पीसफुल लोक आहे, जे मला खूप शांतता देतात. हेही तू लिहू शकतेस सकाळी. एवढ्याच एनर्जी लेवलवर काम कर. ज्या दिवशी ही तू स्वतःची लेवल आणशील ना, ऑटोमॅटिकली तुला त्याच्यातही फरक दिसेल. किंवा तो कुठल्या तरी कुठल्या प्रकारे तुझ्या जवळ येणारी नाही, किंवा दूर जाईल, किंवा मे बी तू सुधरून जाईल. आपल्याला नाही माहित ना एनर्जी कशी काम करेल तिथे. पण तुला हेच करावं लागणार आहे. तू काहीही करू शकत नाही याच्या व्यतिरिक्त. तू जितकं समोरच्याला सांगशील ना, तेवढं म्हणजे तेच आहे की तू का इतकं ज्ञान देतेस, तुला काय आहे, हे सगळं होईल. तू सगळं शहाणी दिसशील तिथे, किंवा तू समजून सांगणारीच मूर्ख ठरशील, असंही होऊ शकतं ना. राईट. आणि समोरच्याला ह्या सगळ्या गोष्टींशी काही मतलब नाहीये. तेच आहे ते तुझ्यामध्ये. तुला जो पाठवलेला आहे ना, ते तुझ्यामध्ये काहीतरी अजून बाकी आहे, जे चेंज व्हायचं आहे. म्हणून तुला असे लोक भेटतात. म्हणजे म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये हा आलाय आणि तू तो अट्रॅक्ट केला आहे. आपणच अट्रॅक्ट करतो आपले विचार, हे लक्षात ठेवायचं. या पुस्तकाला जर व्यवस्थित तुम्ही वाचलं असेल तर, जे काही तुमच्या आयुष्यात घडत आहे ते सगळं तुम्ही अट्रॅक्ट केलेलं आहे. तुम्ही काय मागवलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. आणि जर त्याने वरच्यानी जर पाठवला आहे, तर तो तुला स्ट्रॉंग करायला पाठवलेला आहे. कुठेतरी तुझी एक हे आहे जी कमी पडत आहे तू. म्हणून मग तुझ्या आतमध्ये जे एक गोष्ट आहे ती काढण्यासाठी त्याला पाठवलंय. आणि त्याला होपोनोपोनो कर, माफ करून टाका. पण मग आता या केसमध्ये मी हे पण विचार केलं की आता जसं आपण बोलतो की पर्सनल इमोशनल ट्रेनर्स असतात हे लोक आपल्या लाईफमध्ये,
पण मग मी विचार करते की असं काय असेल की जे चेंज करायचं आहे मला माझ्यामध्ये. तुझ्यामध्ये म्हणजे तुला शांतता करायची, तुला का असं वाटतं की त्या व्यक्तीने, जसं तू म्हटलं ना की त्याला सेन्स नाही किंवा त्याला असं वाटत नाही की आपण चांगलं वागावं, असं काहीतरी तू बोललीस ना. हम्म. त्याला वाटत नाही ना, म्हणजे तू ऍक्च्युली चांगलं त्याला, वागावं म्हणजे म्हणजे मी काही खूप जगावेगळं किंवा आउट ऑफ द बॉक्स नाही एक्सपेक्ट करत. ते साधं म्हणजे नॉर्मल एक्सपेक्टेशनच आहे, त्याला की अंडरस्टँडिंग असावी. कम्युनिकेशन हम्म. असावं आणि हम्म. तरच ते रिलेशनशिप, म्हणजे हे माझं बिलीव आहे. हम्म. बट म्हणजे हे किती बेसिक आहे ना. आता तुम्ही म्हणताय की ती व्यक्ती या जर्नीमध्ये नाहीये, पण किती साधी गोष्ट आहे की मी माझ्या आजूबाजूला बघितलेत की प्रत्येक व्यक्ती इज नॉट पार्ट ऑफ दिस ग्रॅटिट्यूड जर्नी, राईट? बट स्टील त्यांचं रिलेशनशिप किती छान अंडरस्टँडिंग असतं. मग हे मी म्हणजे मग मला माझं माइंड हे रिव्हर्स क्वेश्चन करतं तेव्हा, की मला हेही वाटतं की अरे हा ठीक आहे. म्हणजे मी हजार कारणं देऊन जर लेट गो करतेय आणि आता जसं की जेव्हा हे काही अशा चॅलेंजेस होतात तेव्हा विवानला असं वाटतं की आई चुकीची आहे आणि ही इज 5 years ओल्ड, बट तो आत्ताच ते असं करतो की त्याला असं वाटतं की त्या व्यक्तीविषयी आईच्या मनामध्ये खूप राग आहे किंवा आई खूप हे करते. बट ग्राउंड लेवलला म्हणजे मला असं वाटतं की अरे मी कुठेतरी हे इकडे पण मॅनेज करायचा प्रयत्न करते आणि जेव्हा विवान असं बोलत असतो तर दॅट पर्सन इज एन्जॉईंग की त्या म्हणजे तिचं असं त्या व्यक्तीचं असं म्हणणं असतं की चला, कदाचित जे मी नाही बोलू शकत आहे ते विवान बोलतोय एवढं स्पष्टपणे असं. हम्म. 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 सो हम्म. मग ते मला खूप जास्त इम्पॅक्ट करतं खरं. म्हणजे मग मला असं वाटतं की मला कुठेतरी एक छान सगळी फॅमिली एकत्र हे करायची आहे. बट हे जर इतक्या बेसिक गोष्टीसाठी मी स्ट्रगल करत असेल तर आय डोंट नो मी कसं माझं. सकाळी सकाळी एकच सेंटेन्स तू लिही आता. हम्म. माझं घर एक मंदिराप्रमाणे आहे. यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, एकमेकांना समजून घेण्याची क्षमता आहे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. एवढं तू फक्त लिह. कारण ती व्यक्ती तुझ्या सोबतच राहते, हम्म. तर तुला हेच लिहावं लागेल. तुमच्यामध्ये थोडंसं कुठेतरी अंडरस्टँडिंग नाहीये, कुठेतरी विचारांमध्ये तफावत आहे, त्याच्यामुळे तुला हे रोज एक सेंटेन्स लिहायचं आहे. माझं घर हे मंदिरासारखं आहे. इथे राहणारा प्रत्येक व्यक्ती एकमेकांना खूप प्रेम करतो आणि समजून घेतो. हे करून बघ. हवं तर तुला इथे जास्तीत जास्त तुझी एनर्जी टाक. सकाळी उठल्या उठल्या ते म्हणायचं, सगळ्यांना ब्लेस करायचं आणि ते सगळं सोडून दे की त्या व्यक्तीवर फोकस नको करू. तुझा फोकस तिथे जात आहे, तो फोकसच काढून टाक. तुझा फोकस कुठे आहे? सगळे चांगले आहेत, सगळे चांगले आहेत, सगळे एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग आहेत. जे पाहिजे ना आता त्याच्यावरच फोकस कर. जे नको आहे त्या व्यक्तीमध्ये, जे नको आहे तू त्याच्याकडे जास्तीत जास्त तुझी एनर्जी जात आहे आणि ती जास्तीत जास्त अजून अजून वाढत आहे, ती जास्त अट्रॅक्ट होते तुझ्याकडे. तर तो एक व्यक्ती सेंटर पॉइंट करायचा नाहीये. मला माझं घर पूर्ण हार्मोनियस पाहिजे, मला माझ्या घरामध्ये पूर्णतः शांती पाहिजे, माझ्या घरामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे, एकमेकांनी सगळ्यांना समजून घ्यावं, एकमेकांच्या निर्णयावर तुमचे सहमत असायला हवं. तर तुला हेच करावं लागणार आहे. आमचे निर्णयावर, एकमेकांच्या निर्णय आमची सहमती असते, आम्ही खूप हार्मोनियस आमची रिलेशनशिप आहे. असं एक सेंटेन्स तयार कर. माझं घर हे एक मंदिरासारखं आहे, एका गोकुळासारखं आहे आणि माझ्या घरामध्ये सगळ्यांमध्ये खूप प्रेम, सद्भावना आणि शांती आहे. हे तू 8 दिवस डेलिब्रेटली, भले 100 लिहायचं असेल ना, एक तर तू 3-4 दिवस 100 वेळा लिहून पहा आणि कंटिन्युअस फक्त चांगलीच एनर्जी एमिट कर. तर तुझी एनर्जी इथे कुठेतरी लीक होते आणि प्लस तू फोकस कुठे करतेय? त्या व्यक्तीच्या त्या दुर्गुणांकडे जास्त फोकस करते. की तो त्याला समजलं पाहिजे, त्याला असं आलं पाहिजे. तो जरी या जर्नीमध्ये नाहीये, मी सगळं करतेय, म्हणजे कुठेतरी तुझं ट्रॅक चेंज होतोय. त्याच्यावर फोकस नको करू. तुझा फोकस असला पाहिजे, माझ्या घरातलं मला वातावरण कसं पाहिजे, माझा विवाह चांगला पाहिजे, माझ्याकडे सगळं म्हणजे आम्ही खूप आनंदी असलो पाहिजे. बस तेवढ्यावर फोकस करायचंय तुला. फोकस तुझा दुसरा ऑफ ट्रॅक जातोय, म्हणून तुला ती गोष्ट जास्त अट्रॅक्ट होती. ओके. हम्म.
कारण तुझं तोच दिवसभर विचार असेल ना मनात कुठेतरी, जेव्हा तो व्यक्ती तुझ्या समोर येतो किंवा त्याच्याशी तुझं संभाषण होत असेल, तर तुझं फोकस काय आहे की अरे यार हे याला एवढं सांगूनही समजून नाही राहिलं, हा कसा म्हणजे ते सारखं ना सारखं कुठे ना कुठे मनामध्ये चालू असतं आपल्या. राईट. त्याला होईल, नक्कीच होईल. आणि 8 दिवस तरी तू ऍटलिस्ट 11 टाइम्स 21 टाइम्स किंवा लिहायचं असेल तर 100 टाइम्स 5 दिवस लिहून बघ. आणि शॉर्ट सेंटेन्स तयार कर. माझं घर मंदिर आहे. प्रत्येक व्यक्ती हा अतिशय समजदार, शांत, आनंदी आहे. ठीक आहे, चालेल मॅम. तुम्ही हे करायचं. आता त्याच्यावर फोकस नाही करायचं. तो या जर्नीमध्ये नाही आहे आणि मे बी त्याची समज तेवढी नाही आहे. त्याच्यावर आपल्याला दया करून त्याला सोडून द्यायचं. त्याला दुरुस्त करायचं नाही, त्याला हेही करायचं नाही. काहीतरी चेंज होईल, त्या व्यक्तीमध्ये चेंज होईल किंवा घरातलं वातावरण ऑटोमॅटिक सगळं चेंज होणार. 100% गॅरंटी देते मी. फक्त सकाळी उठल्या उठल्या रात्री झोपायच्या आधी आणि तो व्यक्ती आला की त्याला फक्त ब्लेस कर, फक्त ब्लेस कर. परमेश्वर तुला सद्बुद्धी देव, परमेश्वर तुला सद्बुद्धी देव, बस. बाकी काहीच नाही. तो किती वाईट वागू दे, ती गोष्ट बिलकुल नजरेच्या आड करायची. तो काही बोलला असेल ना, त्या शब्दाला इग्नोर करायचं. कारण की तू तेच ऐकते जे तुला ऐकायचं नाहीये. आणि तोच विचार करते तो तुला करायचा नाही ऍक्च्युली. आणि हम्म. त्याच्यामुळे काय होतं, तीच गोष्ट तुझ्याकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट होते. राईट. मी बोलू का इग्नोर मग? इग्नोर करायला शिक. मी बोलू का? हा. हम्म. आता तुम्ही सगळं समजावून सांगितलं, पण एखादी व्यक्ती आपल्याला माहिती आहे ती बरोबर चुकीची वागते, आपण त्याच्याबद्दल अफर्मेशन वगैरे सगळं लिहितो किंवा तुम्ही बोलले ते हो हो, बरोबर आहे. पण ती व्यक्ती जाणून बुजून आपल्याला त्रास देण्यासाठी आपल्या जवळच्या रिलेशन मधूनच आपल्याला जर त्रास दे, म्हणजे कसं आता सपोज ही एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती त्याला माहिती आहे की आपण त्याच्यापासून लांब गेलो आणि आपण त्या व्यक्तीच्या प्रत्येक विचाराबद्दल आपण आता मनात न विचार करणं सोडून दिले. पण त्या व्यक्तीला माहिती आहे आपण कुठल्या पॉइंटला आपण हे होतो, मग ते आपला तो वीक पॉइंट धरून आपल्या जवळची जी नाती आहेत, त्यांना टार्गेट करून ती जर व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपण काय करायचं? काहीच नाहीये. शांतता. काहीच करू शकत नाही तुम्ही. तेच नाही नाही, सांगितलं, हे शांत तर सगळे आहेच मी, तुम्हाला दुरुस्त पण करायला आले. एखाद दिवस असा आहे. हे सगळे तुम्हाला जे आले आहे, एक तर तुम्ही त्यांना ओढवलाय. तुम्हाला हे परमेश्वराने पाठवलेले देवदूत आहे. तुम्ही स्वतःमध्ये चेंज करा. तुम्ही त्याला चेंज करू शकणार नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःच्या एनर्जीवर काम करायचं आहे. तुमचा फोकस हा त्या व्यक्तीवरच जास्त जाईल. सारखं तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल विचार, तो असा का बोलला, असं झालं तसं झालं, हे विचार तुम्हाला कंटिन्यू येत राहतात आणि तेच ते अट्रॅक्ट होतात मग. यापेक्षा चांगलं वेगळं काय आपण करू शकतो की अरे आज तो व्यक्ती आला एकदम छान होता, वाव. आज मस्त होता, आज त्याचं डोकं खूप शांत होतं आणि किती समजदारीने बोलत होता, वाव. असं करा ना विचार तुम्ही. तुम्ही जो विचार करणार ते तुम्ही अट्रॅक्ट करणार. पण बोललो जेव्हा तर तो सोडा, व्यक्ती आता यायच्या बोलायचं आधीच तुमच्या डोक्यामध्ये तो काय विचार असतो, आता हा आला, हा नक्की काही ना काही बोलेल, आता ही आली मला नक्कीच बोलणार आहे, हेच तुमच्या डोक्यामध्ये येतं ना. बरोबर आहे. नाही नाही, ती व्यक्ती ती स्वतः तर आमच्याशी बोलत नाही. हम्म. नाही, ती व्यक्ती आहे ना ती स्वतः आमच्याशी बोलत नाही, पण हम्म. दुसऱ्यांकडून असे काहीतरी काम करते की ते फक्त आम्हाला हिट झालं पाहिजे. तुम्हाला दुसरे येऊन सांगतात तिने असं असं काही म्हटलं. हा. अरुणा मॅम. त्यांचा आवाज नाहीये. बरं ठीक आहे, नंतर बघूया आपण. एंड ऑफ द चॅप्टर. चालतं. त्याबद्दल किंवा हा बोला. बोला सुचना मॅम. नाही म्हटलं, आवाज येत नव्हता ना. नाही. हम्म. अरुणा मॅमचा आवाज येत नाही आहे. आपण अंतर्मनाच्या साह्याने आपल्या भीतीवर कशी मात करायची, तर तुमच्या जे भीतीचं कारण आहे ना, ते तुम्हाला मे बी याच्यात येईल आता पुन्हा. चालेल.
ठीक आहे. हो. हम्म. हा. तर या लेसन मध्ये सुद्धा तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला पूर्ण उत्तर मिळेल. कारण भीती ही संबंध तुटण्याची असते, भीती ही पैशाची असते, भीती ही म्हणजे माझं वेट गेन झालेलं आहे ते कमी होणार की नाही, भीती आपल्या आरोग्याबद्दल असते. अशा पुष्कळ प्रमाणात प्रकारच्या भीती आहेत. तर त्या सगळ्या भीतींवर कशी, कुणाला पाण्याची भीती असते. मलाही पाण्याची भीती होती, पण मी हा लेसन झाल्यानंतर माझ्या त्या भीतीला आता म्हणजे ऍटलिस्ट 50% मी ओव्हरकम केलेलं आहे. 2 वेळा जो मी बाहेर फिरायला गेली, जिथे रिसॉर्ट होतं, जिथे पूल होता, स्विमिंग पूल, तर त्याच्यामध्ये मी जाऊन असं म्हणजे ती भीती काढायचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या भीतींपासून आपल्याला बाहेर निघायचं आहे. ठीक आहे. येस. चला बघूया. अंतर्मनाच्या साह्याने वाचते रे प्राजक्ता. 44 झाले. मग मला ते फोल्डर्स दिसत आहेत अजून. अरे, हा. आलाय आता. हा, हो. आलं. हम्म. वाचू? हम्म. वाचू का? हो हो हो. अंतर्मनाच्या साह्याने भयावर मात कशी करावी. माझ्या एका विद्यार्थ्याला एका व्यवसाय परिषदेच्या वार्षिक कार्यक्रमात भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. त्याने मला सांगितले की हजारो लोकांसमोर भाषण करण्याच्या विचाराने तो घाबरला होता, कारण श्रोत्यांपैकी बरेच जण त्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते. त्याने पुढील प्रकारे त्याच्या भयावर मात केली. अनेक रात्री तो 5 मिनिटे शांतपणे खुर्चीवर बसत असे. त्यानंतर तो हळूहळू शांतपणे आणि सकारात्मकपणे म्हणत असे, या भीतीवर मी विजय मिळवणार आहे. मी सध्या यावर विजय मिळवत आहे. मी संतुलन आणि आत्मविश्वासाने बोलत आहे. मी शांत आणि आरामदायक आहे. अशा प्रकारे त्याला मनाच्या एका विशिष्ट नियमाने काम केले. वेळ आल्यावर त्याने आपल्या भीतीवर मात करून अतिशय प्रभावीपणे भाषण केले. अंतर्मन सूचनांना खूप ग्रहणक्षम आहे. ते सूचनेद्वारे नियंत्रित केले जाते. तेव्हा तुम्ही तुमचे मन शांत आणि स्थिर करता. तेव्हा तुमच्या चेतन मनाचे विचार तुमच्या अंतर्मनात उतरतात. ही प्रक्रिया ऑस्मोसिस सारखीच असते, ज्यामध्ये सच्छिद्र पडद्याद्वारे वेगळे केलेले द्रव्य एकत्र मिसळतात. जेव्हा ही सकारात्मक बीजे किंवा विचार तुमच्या अंतर्मनात उतरतात, तेव्हा ती फलदायी ठरतात आणि त्यायोगे तुम्ही संतुलन, शांत आणि सुसंवादी बनता. येस. अंतर्मनाच्या साह्याने भयावर मात कशी करावी. सो भीती पुष्कळ प्रकारची आहे. भीती पोहण्याची आहे, भीती पाण्याची आहे, भीती पैसा कमी होण्याची आहे, भीती शेअर मार्केट वर खाली जाण्याची आहे, भीती संबंध तुटण्याची आहे. पुष्कळ प्रकारच्या भीती आहेत. इथे ही एक विद्यार्थी आहे ज्याला कार्यक्रमामध्ये भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं गेलं, आणि हजारो लोकांसमोर जेव्हा भाषण करायला तो घाबरत होता, का त्याचे जे श्रोते होते ते त्याच्या क्षेत्रातले चांगले तज्ज्ञ व्यक्ती होते, आणि आता त्याला त्याच्या भीतीवर मात करायची होती. तर त्याने काय केलं, स्वतःच्या मनाला अल्फा स्टेटमध्ये आणलंय. शांत मन करून शांततेत खुर्चीत 5 मिनिटं बसणे, आणि हळूहळू शांतपणे सकारात्मकपणे तो म्हणत असे की मी या भीतीवर विजय मिळवणार आहे. मी सध्या यावर विजय मिळवत आहे. मी संतुलन आणि आत्मविश्वासाने बोलत आहे. मी शांत आणि आरामदायक आहे. तर ही जी आहे, ही त्याने असं रोज सकाळ संध्याकाळ म्हणून म्हणून त्याच्या आतमध्ये जी भीती होती ती बाहेर काढली. आणि मग त्याच्या मनाच्या एका विशिष्ट नियमाने तिथे काम करायला सुरुवात केली. याप्रमाणे त्याने त्याच्या भीतीवर मात केली, आणि त्याचं जेव्हा भाषण करायला तो गेला तेव्हा अतिशय प्रभावशाली असं भाषण झालं. कारण जेव्हा तो त्याच्या अंतर्मनाच्या सूचना ज्या आहे, जेव्हा तो सूचना देत होता, तर त्या सूचना त्याच्या आतमध्ये ग्रहणक्षम होत होत्या आणि सूचनेद्वारे ते नियंत्रित केले गेले.
मन शांत आणि स्थिर असतं ना, तेव्हा त्या आतमध्ये पेनिट्रेट होतात, तेव्हा त्या आतमध्ये जातात. कारण तुमचं चेतन मन तिथे शांत असतं, अवचेतन मन जागृत होतं आणि तेव्हा ते आतमध्ये ऍब्सॉर्ब होतं. ऑस्मोसिस सारखी ही प्रक्रिया आहे. एखादं स्पंज आहे ना, त्या स्पंज मध्ये पाणी टाकल्यावर हळूहळू हळूहळू झिरपत त्याच्या आतमध्ये कसं जातं ना, आणि पूर्ण मग स्पंज ओला होतो. त्याप्रमाणे आपल्याला सकारात्मकतेची बीजे आपल्या अंतर्मनात उतरायची असेल आणि ती फळदायी ठरवायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला शांत आणि सुसंवाद शांत राहावं लागेल. आता प्रतिभा सॉरी प्राजक्ता आणि अरुणा मॅमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायचा प्रयत्न करते, ते मग तुम्हाला हेच सांगायचं आहे मला. कितीही कुठला व्यक्ती असू दे, तुमचा शांतता भंग करायला येत असेल, तुम्ही फक्त स्वतःवर काम करा. त्या व्यक्तीला मे बी माहित आहे तुम्ही खूप छान असं मॅजिक बुक मध्ये आहात, तुम्ही सबकॉन्शियस माइंडवर काम करत असतात, तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे, तर त्याला हेही माहित आहे. घराबाहेरचे सध्या मे बी त्याला हे माहित नाही आणि तो या जर्नीमध्ये नाही आहे. तो त्याच्या स्वतःच्याच गोष्टींशी खूप लढत आहे. त्याच्या आतमध्ये त्याच्या खूप स्ट्रगल चालू आहे. त्याच्या आयुष्यामध्ये मे बी काही गोष्टी चांगल्या होत नसतील आणि त्यामुळेही तो व्यक्ती अज्ञानी आहे. तो स्वतःच त्याच्यामध्ये खूप जास्त गुरफटलेला आणि स्ट्रगल करणारा व्यक्ती आहे. त्याच्या आतमध्येच खूप कॉन्फ्लिक्ट चालू आहे. म्हणून आपल्याला त्याला फक्त आणि फक्त ब्लेस करायचं आहे. शांतता त्याला म्हणजे बस, परमेश्वरा याला सद्बुद्धी दे, हे आपण करू शकतो. या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. ती व्यक्ती तुमच्यामध्येच कुठेतरी एक सुधारणा करायला आली आहे, एवढं समजून घ्यायचं. आणि तुमच्या आयुष्यात आली आहे. तुम्हाला फक्त त्याला ब्लेसिंग करणे आहे. त्याच्या वाईट गोष्टीवर फोकस करायचं नाही आहे. तो काय करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तो खरा आहे, खोटा आहे, सगळं मान्य आहे. पण आपण कुणालाही समजून सांगू शकत नाही. सो फोकस्ड काय करायचं की मला माझ्या घरातलं वातावरण कसं पाहिजे, मला माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, माझं स्वप्न सगळ्यात महत्वाचं आहे. ह्या व्यक्तीने कसं वागावं किंवा यांनी काय करावं, मला याच्याशी काही लेनदेन नाही आहे. माझं विश्व हे माझं स्वतःचं विश्व म्हणजे मी आहे. मला शांतता हवी आहे. मी शांत असले तर ऑटोमॅटिक काही बाजूचं पण आजूबाजूचं पण सगळं चांगलं होईल. फक्त स्वतःवर फोकस करा, त्याच्या वाईट गोष्टीवर फोकस करू नका. हळूहळू सगळ्या गोष्टी चांगल्या होणार. आपलं घर मंदिर आहे. माझ्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती हा परमेश्वराचा अंश आहे आणि आम्ही एकमेकांसोबत खूप छान अं, सहमतीने वागतो किंवा आमच्या एकमेकांमध्ये एक खूप प्रेम आणि सद्भावना आहे. एवढं वाक्य रोज सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या पूर्वी हे म्हणा आणि अल्फा स्टेटमध्ये म्हणा, शांत असताना म्हणा. आणि एक छोटीशी कल्पना आपण करायची, त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन पण करायचं की तुम्हाला काय पाहिजे. तो व्यक्ती आला, वाव किती छान, आमच्यामध्ये किती अंडरस्टँडिंग आहे, आम्ही खूप मस्त बोललो, आमच्या एक विषयावर खूप छान संभाषण झालं, घरात किती वातावरण छान होतं, सगळे आनंदाने अगदी हसत होते. तो हसण्याचा आवाज ऐका, त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं संभाषण ऐका. त्यापर्यंत तुमचं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. हेच आपल्या हातात आहे जे मी सांगतेय. बाकी कितीही समजून सांगा, तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. त्या व्यक्तीला बोलून तुम्ही चेंज नाही करू शकत. जे काम करायचं ते एनर्जी लेवलला करायचंय. आपण शिकलेलो आहोत, आपल्याला एनर्जी लेवल माहित आहे कशी काम करते, कारण आपण एकच आहोत. सो तुम्ही स्वतःला चेंज करा, इथे तुम्ही त्याला चेंज करायचा प्रयत्न करू नका. आज आपण इथे थांबू. 53 झाले. ठीक आहे. येस, चालेल. सो पण अफर्मेशन. एका पॉइंट नंतर आपण, नाही नाही, एका पॉइंट नंतर आपण एकाच दिवस असं थोडस बिलो द लाईन येतं त्यावेळेला काय करायचं? काय म्हटलं तुम्ही? आपण एका पॉइंट नंतर एका दिवशी असं किती पण चांगलं बोलतोय, करतोय, स्वतःला समजवतोय, पण एखाद्या दिवशी असं होतं की अं, येतं म्हणजे मनात असं येतं की का आपण असं, का आपल्यालाच का हिट मी करतात एक लोक, सांगू म्हणून का, आता आपण. म्हणजे माझ्यासोबतही ह्या सगळ्या गोष्टी खूप झालेल्या आहेत. माझ्या घरातलीच माझी हा प्रिय व्यक्ती आहे. मी एकच ठरवलं आहे,
मी सुखी राहणार आणि मला खूप सुखी राहायचंय आणि मला जेवढे दिवस माझ्याजवळ आहेत ना, मला प्रत्येक क्षण हा आनंदात घालवायचा आहे. मी इतकी सेल्फिश झाली आहे ना आता, की मला काहीच फरक पडत नाही आता. मी सोडून दिलाय अक्षरशः. आणि माझ्या मनात दादा कदाचित विचार आलाही सपोज, तर मी फक्त असं म्हणते की नाही, चला ब्लेस करा, खतम. मला म्हणजे लिटरली सांगू तुम्हाला, सगळ्या गोष्टी समजतात, चांगलं वाईट चूक बरोबर. परंतु मी इमोशनली स्वतःची एनर्जी तिथे खराबच करत नाही. कारण मी सेल्फिश झाली आहे. मला माझी स्वप्न भरपूर आहे, मला खूप काही काम करायचं आहे, मला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे. मलाही असं वाटतं मी लाईफ कोच व्हावं, कारण की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा साध्य होतील मला, जेव्हा मी स्वतः काहीतरी म्हणजे माझ्यामध्ये चेंजेस असतील, तेव्हा मी एक लाईफ कोच बनेल. मी आज छोट्या छोट्या गोष्टीवर असंच हे झाली किंवा त्याच्यातच गुरफटून राहिली, तर मी नवीन काय शिकणार किंवा मला दुसरं अजून काही शिकवायचं आहे. मला अवेअरनेस आणायचा आहे, मला माइंड पॉवरवर लोकांचं काम करायचं आहे, मला खूप दान धर्म करायचं आहे, मला पैसा कमवायचा आहे. माझं ध्येय हे आहे. माझं ध्येय माझ्या त्या छोट्या व्यक्तीसोबत तर कधीच जुळलेलं नाही आहे. मी स्वतः सेल्फिश व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतःवर प्रेम करा. तुम्ही इतका इम्पॉर्टन्स त्या दुसऱ्या व्यक्तीला का देता, पहिली गोष्ट तर ही ठरवायची. आणि निगेटिव्ह गोष्टी ऐकणं बंद करायचं. त्या व्यक्तीच्या वाईट गोष्टींवर जास्त फोकस करणं बंद करा. मला इकडून तिकडून, तुमच्या मनात कुठेतरी असं असेल की अरे हा व्यक्तीने ना याच्याजवळ सांगून काहीतरी करेल, किंवा कुठेतरी तुमच्या मनामध्ये हा असतो, तुम्ही त्या गोष्टी त्या व्यक्तीला तुमच्या बुकमधून डिलीट करा ना, इरेज करा, इरेज. जोपर्यंत तुम्ही त्याला इरेज करणार नाही, तो तुम्हाला त्रास देणं सोडणार नाही. आपल्या खूप जवळची आहे तरीही आपल्याला फक्त ने फक्त काय करायचं आहे. माझ्या तर अतिशय जवळची असून सुद्धा मी असं सांगते की नाही, जी जशी आहे तशी खूप छान आहे. ती तिच्या जागी योग्य आहे, मी माझ्या जागी योग्य आहे. परमेश्वर तुला सद्बुद्धी देव, बस. याच्या व्यतिरिक्त मी काहीही डोक्यात आता आणत नाही, कारण त्या गोष्टीचा त्रास मला खूप व्हायचा. माझे विचार चेंज व्हायचे. मला सारखं म्हणजे मी कुठलंही काम करेल तर माझ्या डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड त्या व्यक्तीचा विचार असायचा, की त्याने असं म्हटलं होतं, मग मला असं म्हणायला पाहिजे होतं. तिने असं कसं मला म्हटलं, की अरे तुमची तर मॅजिक जर्नी असते, तुम्ही तर मॅजिक करता, पण तरी तुम्हाला असं कसा राग येतो. हे सगळ्या गोष्टी कधी कधी मला हर्ट करायच्या. पण मला असं वाटत होतं की मी तर छान समजून सांगतेय त्या व्यक्तीला, मी तर मॅजिक बुक बद्दल सांगतेय, मी सबकॉन्शियस माइंड बुक बद्दल सांगते आहे, मी तिला विचार करते की तिनेही ह्या गोष्टी तिच्या आयुष्यात आणाव्या, जेणेकरून तिचंही आयुष्यात खूप दुरुस्त होईल. परंतु मी कोणीच नाही आहे. तो वरचा बघेल की त्याला ती बुक तिला द्यायची आहे की नाही द्यायची आहे. आणि मी हे बोलून काय काय म्हणजे माझं काय लक्ष साध्य होत आहे, की तू खूप लो आहे आणि मी खूप उच्च आहे. बघ तू कशी आहे, मी बघ या जर्नीमध्ये आहे. हे संवाद म्हणजे कुठेतरी असं होतं नाही की मी तिला काय एवढं सांगतेय. किंवा कधी कधी खूप चांगल्या गोष्टी जर मी समोरच्या व्यक्तीला सांगायची, तर याच्यामध्ये काय होत होतं, की मी स्वतःचं श्रेष्ठत्व इथे सांगत होते. किंवा मी ऍज अ एक ते म्हणतात टोचून बोलण्यासारखं, की आम्ही तर हे शिकलो, आम्हाला तर असं करायचं असतं, आम्ही तर असं करतो तसं करतो, है ना. तर मग कुठेतरी मला असं वाटत होतं की मी चूक करतेय. मला काही अधिकार नाहीये तिला सुधरवायचा किंवा तिला ह्या गोष्टी सांगायच्या. मी म्हणजे लिटरली माझ्या इथून काढूनच टाकले ते. आणि मी रोज 5 वाक्य त्या व्यक्तीसाठी लिहिते, रोज. फक्त मी एवढंच काम करत आहे, बाकी मी काहीच करत नाही. आणि कधी कधी अजूनही माझ्या मनामध्ये असं आलं ना, तरी मी काढून टाकते. नाही नाही, मला माझं घर आहे, माझ्या मुलीचं आज 10वीचं वर्ष आहे, मला फोकस तिकडे करायचं आहे. तिचं अभ्यास, तिचं हे, माझं स्वतःचं, मला शाळेमध्ये जाऊन माइंड पॉवरवर खूप सारे लेक्चर द्यायचे आहे. मग मी कशा प्रकारे करू, मग मी कुठे जाऊ, मी कोणाशी भेटू, मग मला मागे पोलीस स्टेशनचा जो इव्हेंट झाला, मला तिथे अटॅच व्हायचं आहे, मला भरपूर गोष्टी आहे करायसाठी. मी इथे कशाला गुरफटत बसू. हे थोडी ना माझा विश्व आहे. आणि मी कोण आहे त्याला दुरुस्त करणारी. नाही करायचंय मला. फक्त तुम्ही सेल्फिश व्हा. तुम्ही स्वतःवर काम करा. फोकस स्वतःवर करा. आणि तुम्हाला वाटतंच आहे तर एनर्जी लेवलवर काम करा. त्या व्यक्तीसाठी चांगल्या गोष्टी लिहा आणि एक अफर्मेशन लिहा की आमचे रिलेशन खूप छान आहे. आणि मी रोज एक वाक्य ते लिहिते की आय एम ॲट पीस विथ डॅश विथ एव्हरीवन. बस.
मी शांत आहे आणि मला त्या व्यक्तीचं नाव काढल्यावरही माझ्या आतमध्येही व्हायब्रेशन चेंज व्हायला नको. तिथेही मी शांत असली पाहिजे. त्या व्यक्तीचं नाव काढल्यावरही जर माझ्यामध्ये कुठे ना कुठेतरी व्हायब्रेशन कुठेतरी बेकार आहे, याचा अर्थ मी त्याला माफही केलं नाही आहे आणि चुकी म्हणजे माझ्यातच काहीतरी आहे, असं स्पष्ट अर्थ होतो. इथे आपण कुणालाही दुरुस्त करायला आलो नाही, कुणाचं चूक बरोबर सांगायला आलेलो नाही आहे. आपल्याला स्वतःवर काम करायचंय. तुम्ही स्वतः चेंज व्हा, ऑटोमॅटिक समोरचा होईल. नाहीतर असं काहीतरी होईल की त्या व्यक्तीची बदली होऊन जाईल किंवा तो दुसऱ्या गावाला राहायला चालला जाईल, काहीतरी होईल. असं असं होणार. ठीक आहे. चलो. ओके, थँक्यू. येस. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच छान कीर्तिनी. सांगितलं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. येस.